महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आता आलेली आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना। आणि जर का तुमच्याकडे 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचे कृषी पंप असतील तर त्यासाठीचं वीज बिल हे पूर्णतः माफ होणार आहे। अतिशय चांगली योजना आहे, कौतुक करावं अशीच योजना आहे। महाराष्ट्रामध्ये जवळपास 44-45 लाख कृषी पंप धारक आहेत। त्यांना जर का याचा लाभ मिळणार असेल तर काही अडचण असायचं कारणच नाहीये। शेतकरी हा आपला कणा आहे, शेती ही आपली मुख्य अर्थव्यवस्था आहे। अशा पार्श्वभूमीवर जर का महाराष्ट्रातल्या इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांना, कृषी पंप धारकांना तर त्याच्यातला थोडाफार इकडचा तिकडचा भाग सोडून देऊया की ते कोणाकडे आहेत, जमिनी लँड होल्डिंग कसं किंवा काय, पण प्रामुख्याने शेतीला जर का त्याचा फायदा होणार असेल तर त्याचं स्वागत करायला हवं। आणि या बाबतीत पहिल्यांदा तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। बळीराजा मुख्यमंत्री बळीराजासाठीची मोफत वीज योजना या निमित्तानं जाहीर केलेली आहे महाराष्ट्र सरकारनं आणि पुढील 5 वर्षांसाठी ही योजना असणार आहे। आणि त्यामुळे बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा मोफत वीज महाराष्ट्रात चर्चेत आलेली आहे। यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे मोफत वीज चर्चेत आली होती जेव्हा सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी 0 वीज बिलाचं बिल सुद्धा फडकावलं होतं, पण नंतर ती योजना गुंडाळावी लागली कारण पैसेच उरले नाहीत किंवा पैसे नव्हते आणि त्यावर खूप टीका सुद्धा झाली होती। आणि त्यानंतर आजतागायत भारतामध्ये या ना त्या ठिकाणी मोफत वीज हा त्या राज्यातल्या जो प्रामुख्याने शेतकरी वर्ग असतो, ग्रामीण भाग असतो, त्यांना आपल्या पक्षाकडे आकृष्ट करून घेण्यासाठीची एक हुकमी योजना राहिलेली आहे। आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये आता ही योजना आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आलेली असताना त्याच्याबद्दल चर्चा करावी लागेल। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। चर्चा तर होणारच, आपल्या पुढारी न्यूजच्या नेहमीच्या चर्चेच्या कार्यक्रमात आपलं स्वागत। आणि चर्चा तर झालीच पाहिजे कारण महाराष्ट्रात पुन्हा येऊ घातलेली आहे, नवे आलेली आहे, ती म्हणजे बळीराजा मोफत वीज योजना। भाजप प्रामुख्यानं ऊर्जा खात्याचा भार भाजपकडे आहे, देवेंद्र फडणवीस त्याचे मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं आलेली योजना असं जरी म्हटलं तरी प्रामुख्यानं महायुतीची योजना, या अर्थानं या योजनेकडे पाहावं लागेल। आणि निवडणुकीच्या तोंडावर जिथे लाडका भाऊ, लाडकी बहीण अशा योजना येत असताना आता लाडका शेतकरी सुद्धा या निमित्तानं आता सोबत घेण्यात आलेला आहे सरकारकडनं आणि त्याला सुद्धा अशा प्रकारे वीज बिलाच्या या शुल्कापासून मुक्ती मिळणार आहे, कटकट मिटणार आहे, फायदा मिळणार आहे। आता हे सगळं झालं, चांगलीच गोष्ट आहे, पण इथे हे सुद्धा लक्षात घेऊया आपण की या वीज बिलाबाबतीत बोलत असताना, मोफत वीज योजनेच्या बाबतीत बोलत असताना भारतामध्ये जिथे जिथे अशा योजना झाल्या त्या योजनांच्या बाबतीत सरकार कोणतंही असो पण त्या सरकारमधल्या मान्यवरांनी नेहमीच टीका करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा मार्गदर्शन करायचा प्रयत्न केलेला आहे की अशा या पॉप्युलिस्ट योजना, लोकप्रियतावादाच्या योजना राबवण्यापूर्वी तुमच्याकडचा खजिना किती आहे, पैसा किती आहे त्याचा जरा अंदाज घ्या आणि शेवटी तुम्हाला पैसा द्यावाच लागणार आहे, अन्यथा तुम्ही कर्ज काढाल। काही ठिकाणी कर्ज काढावी लागली। तेलंगणामध्ये तर भाजपनं केसीआर सरकारच्या विरोधात तुम्ही मोफत विजेसाठी शहरातल्या मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीयांवरती जास्तीचा बोजा टाकताय कराचा असा आरोप केला होता। दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारनं मोफत वीज आणल्यानंतर त्यांना ती योजना पुरेशी नीट राबवता आली नाही म्हणून त्याच्यावर विरोधात भाजपनं टीका टिप्पणी केली। पंजाबमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या या योजनेच्या बाबतीत टीकेचं मोहोळ उठलं होतं की याच्यासाठीचा पैसा तुम्ही कुठून आणणार आहात, कशा प्रकारे राबवणार आहात। आणि या सगळ्या घडामोडी आजूबाजूला घडत असताना दिल्ली, पंजाब, तेलंगणा, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोफत विजेची चर्चा सुरू झालेली आहे। आता इथे एक छोटीशी आठवण यासाठी करून द्यावी लागेल की भाजपनं या मधल्या काळामध्ये स्वतः पंतप्रधानांसकट अनेकदा रेवडी कल्चरच्या बाबतीत एक नकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि ती एका अर्थानं व्यावहारिक भूमिका आहे, हे सुद्धा इकडे नमूद केलं पाहिजे। काही झालं की जनतेला ते फ्री द्या, मोफत द्या, अशा प्रकारची भूमिका करून केवळ पॉप्युलिस्ट भूमिका घेऊन, लोकप्रियतावादाच्या भूमिका घेऊन शासकीय राजकोषाला किंवा त्या निधीला चणचण भासत जाते आणि महत्वाच्या योजना, महत्वाचे प्रकल्प यांना खीळ बसते। त्यामुळे अशा पॉप्युलिझम पासून, लोकप्रियतावादापासून लांब राहिलं पाहिजे अशी भूमिका भाजप घेत आलेली आहे। मात्र काँग्रेसकडनं वेळोवेळी अशाच योजना त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये, जाहीरनाम्यामध्ये आणल्यानंतर
आणि भाजपला राज्य पातळीला जशी की लाडकी बहिणा योजना मध्य प्रदेशमध्ये यशस्वी झाली राजकीय दृष्ट्या आणि शिवराजसिंह चौहान सरकारला राज्याच्या पातळीवर आणि नंतर देशाच्या पातळीवर सुद्धा फायदा झाला, ते पाहून भाजप या अशाच प्रकारच्या लोकप्रियता वादाच्या मागे पुन्हा जाताना दिसते असं सध्या म्हणावं लागेल। याला आणखी एक कारण आहे, अशा योजनांच्यामुळे कशा प्रकारे निधीची चणचण भासते या गोष्टी स्वतः भाजपनं बघितलेल्या आहेत आणि विरोधात असताना याच कारणांसाठी भाजपनं काँग्रेस किंवा तेव्हाच्या इतर सत्ताधारी पक्षांवरती टीका केलेली आहे। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बघावं लागेल की महाराष्ट्रामध्ये ही बळीराजा शेतकरी मोफत वीज योजना आणत असताना कोणत्या अडचणी बघायला मिळतील, कारण त्याच्यावरती पुढचं सगळं राजकारण बेतलेलं आहे। त्यातला राजकारणाचा भाग ज्यामध्ये महायुती महाविकास आघाडी 2024ची विधानसभा निवडणूक आणि पुढे काय होणार आहे याकडे मी सगळ्यात शेवटी येईन, पण त्यापूर्वी थोडासा टेक्निकली हा समजून घेऊयात मुद्दा मोफत विजेचा। महाराष्ट्रामध्ये सुमारे 44-45 लाख कृषी पंप असतात या आपल्या शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणारे, आणि त्यांच्या बाबतीतल्या 2-3 समस्या या क्रॉनिक आहेत, म्हणजे अनेक वर्षांपासून बघायला मिळतात। कोणत्या कोणत्या योजना? एक तर पहिल्यांदा विजेची योजना, विजेची गळती, भारनियमन ज्याच्यामुळे पुरेशी वीज मुळात ग्रामीण भागात जात नाही, त्याच्या जोडीला वीज पंप जे प्रामुख्यानं साधारणपणे 3 हॉर्स पॉवरचे असायला पाहिजे ते 5-5 हॉर्स पॉवरचे असल्यामुळे लोड जास्त घेतात, अशी टीका खुद्द भाजपचे तेव्हाचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात केली होती। आणि यासाठीच भाजपनं गेली 10 वर्षांमध्ये, आणि हे मी सकारात्मक दृष्ट्या मुद्दा म्हणून सांगेन की या 10 वर्षात भाजपनं सौर ऊर्जा पंप बसवता येतील का, रिप्लेस करता येतील का टप्प्याटप्प्याने, यासाठी 5 लाख सौर ऊर्जा पंपांच्या बाबतीत सुद्धा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला की आपल्याला हे सौर ऊर्जा पंप बसवता येतील। एनर्जी इफिशियंट पंप कसे बसवता येतील आणि त्याद्वारे 40 लाख, हा आकडा तेव्हाच आहे, आता तो 45 लाख झालेला आहे, 40 लाख पंप बदलून टाकण्याची योजना सुद्धा सरकारच्या समोर होती, तशी जाहीर घोषणा सुद्धा केली होती सरकारनं। मात्र त्या योजनेचं काय झालं याची अधिकृत पातळीवरती माहिती नाहीये। मात्र याद्वारे एनर्जी इफिशियंट पंप बसवून सुमारे आज जो जवळपास 7 ते 8 हजार कोटीची सबसिडी द्यावी लागते ती सुमारे 4,000 कोटी प्रति वर्षापर्यंत खाली आणता येईल, अशा प्रकारे एनर्जी इफिशियंट पंप बसवायची सुद्धा योजना होती। पण हे सुद्धा होऊ शकलं नाही, त्याचं कारण सौर ऊर्जेच्या बाबतीत ते पंप जास्तीत जास्त जर का हॉर्स पॉवर द्यायची असेल, सौर ऊर्जेच्या माध्यमातून 3 हॉर्स पॉवर पर्यंत दिली जाते, जी काही मी माहिती आपल्या व्हिडिओसाठी गोळा केली, पण शेतकरी प्रामुख्याने 5 आणि त्याच्या पुढच्या हॉर्स पॉवरचे साठीचे पंप वापरतात। सौर ऊर्जेच्या बाबतीत तुम्हाला हॉर्स पॉवर वाढवायची असेल तर पॅनल वाढवावे लागतील, आणि या सगळ्याच्या बाबतीतला आर्थिक गणित, क्षेत्रीय गणित ही नीट बसत नसल्यामुळे सौर पंपाची योजना पुरेशी गतिमान होऊ शकली नाही। एनर्जी इफिशियंट पंप सुद्धा जाऊ शकले नाहीत, कारण त्यासाठीचा खर्च होता, पुन्हा तो खर्च पूर्ण कसा करणार, ते बसवणार कसे, आणि याच्या जोडीला जो एक मुद्दा आहे, जो एनर्जी इफिशियंट पंप बसून सुद्धा साध्य होत नव्हता, जो थोडा नाजूक विषय आहे, थोडा पॉप्युलर सेंटिमेंटला हात घालणारा विषय आहे, तो म्हणजे थकबाकी। या बाबतीतली सरळ आकडेवारी पुन्हा एकदा बावनकुळेंना मी कोट करतो, इकॉनॉमिक टाइम्स पेपरला त्यांनी तेव्हा दिलेल्या मुलाखतीमध्ये, त्या काळामध्ये 11,000 कोटी इतकी ही थकबाकी होती। आणि अशी थकबाकी असताना पंप बसवले काय न बसवले काय, मुळात वीज प्रवाह पुरेसा नाही, त्यामध्ये वीज बिल पुन्हा रिकव्हरी होत नाहीये, गळती सुद्धा आणि वीज बिल मिळत पण नाहीये, अशा कात्रीमध्ये असल्यामुळे महाराष्ट्रातला कृषीसाठीच्या पंपांचं नेमकं काय करायचं हे त्रांगड आजतागायत सुटलेलं नाहीये। आणि या सगळ्या बॅकड्रॉपच्या पार्श्वभूमीवर ही आता योजना येते। त्यामुळे आपण इथे ज्या आता गोष्टी बघितल्या त्या अशा, आधीची थकबाकी तिचा अजूनही नीट पुरेसा पत्ता नाहीये, 2 लिकेज जे या निमित्तानं वीज गळती बघायला मिळते तिच्यावरती अजून योजना करण्यात आली नाही, या वेगळ्या प्रकारे हे लिकेज असू शकतात। त्याच्यामध्ये चोरी हा मुद्दा आहे, वितरणासाठी लागणारा एक भाग आहे तो वेगळा झाला, पण चोरी हा एक महत्त्वाचा भाग आहे। चोरी हा वेगळा आणि पुन्हा बिलं भरली जात नाही हा आणखी वेगळा भाग आहे। आपण सगळ्यांना चोरी, जी वीज चोरी होते त्याच्यामध्ये सगळ्यांना नाही बसू शकत, पण विजेची बिलं ज्या कुठल्या कारणाने असतील ती भरली जात नसतील तो एक मोठी अडचण आहे। आणि त्याच्या जोडीला 5 हॉर्स पॉवरची मोटर्स मोठ्या प्रमाणात लावण्यात यायला लागले, कारण जास्तीत जास्त आपल्याला काम करून घ्यायचंय। या सगळ्याचा विजेवर परिणाम, त्याच्यामुळे लोड शेडिंग, असं दुष्टचक्र आजतागायत थांबलेलं नाहीये। अशा पार्श्वभूमीवरती ही मोफत वीज योजना आलेली आहे। आता ही मोफत वीज योजना काय आहे, जो GR आज भाजपच्या ट्विट हँडलवरती, एक्स हँडलवरती पाहायला मिळाले, त्याच्यात अगदी समप करून सांगायचं झालं तर महाराष्ट्रातल्या या सगळ्या कृषी पंप धारकांना ही लागू असणाऱ्या योजना 7.5 हॉर्स पॉवर असणाऱ्या 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत ज्यांच्याकडे कृषी पंप आहेत, म्हणजे ते 3 असो
5 असो, 5.5 असो, नाही तर 7 असो, 7.5 पर्यंत तुम्हाला ही योजना लागू असेल आणि तुमचं वीज बिल माफ असेल. आणि याच्या पुढचा भाग ज्याच्या बाबतीत थोडीशी अडचण येऊ शकते ती म्हणजे अशी की योजना चांगली आहे, शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, पण याच्यामध्ये फिरून फिरून पुन्हा प्रश्न हा उपस्थित होईल की इतका नियमित प्रमाणात वीज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पोहोचते का. त्याचं कारण असं आहे, कुठल्याही शेतकरी संघटनेनं मोफत विजेची मागणी केलेली नव्हती. इनफॅक्ट ग्रामीण राजकारण्यांचं, शेतकरी पुढाऱ्यांचं, शेतकरी संघटनांचं आणि राजकीय पक्षांचं म्हणणं आहे मोफत नको, नियमित द्या, नियमित वीज द्या, नियमित बिल वसूल करा. पण ते होत नसताना आता ही योजना आणण्यात आलेली आहे. हा त्याच्यातला एक भाग की ज्यामुळे मुळात तुम्ही तुमचं हे आश्वासन पूर्ण कसं कराल. मोफत वीजसाठी वीजच जात नसेल, वीज कंझ्युम होत नसेल तर बिल काय जनरेट होणार, बिल जनरेट झालं नाही तर बिल घेतलं काय आणि दिलं काय, न दिलं काय, फरक काय पडणार, असा थोडासा गुंता आहे. आणि याच्या पुढचा जो नाजूक भाग आहे ज्याबद्दल थोडी चर्चा सुरू झालेली ती अशी, या बाबतीतला जो सगळा खर्च आहे तो प्रामुख्यानं हा आपण लक्षात घेऊया, सुमारे 7 ते 8 हजार कोटीची सबसिडी या आजतागायत दिली जातेच आहे. आता ही जी नवीन योजना आहे बळीराजा शेतकरी कर्जमाफी माफ करा वीज माफी योजना, त्यासाठी वार्षिक खर्च येणारे 14,000 कोटी, त्याच्यापैकी जर का 7 ते 8 हजार कोटी सरकार आधीपासून देत आहे तर उरलेली रक्कम ही त्या GR मध्येच लिहिलेला जो उल्लेख आहे, महावितरणला मोफत वीज योजनेसाठी लागणार अनुदान हे अनुसूचित जाती वर्गवारीकरता लेखाशीर्ष पुढचा क्रमांक दिलेला आहे आणि अनुसूचित जमाती वर्गवारीकरिता लेखाशीर्ष क्रमांक दिलेला आहे, यातील तरतुदीतून वळवण्यात आलेला आहे. म्हणजे ढोबळ मानानं जेवढा आपण अर्थ काढतोय त्यानुसार या सगळ्या खर्चापैकी एक भाग सरकार मूळच्या सबसिडीतून वळतं करणार आहे आणि उरलेली रक्कम ही मागासवर्गीय आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठीच्या फंडमधून वळती करणार आहे. अशा प्रकारची साधारण चर्चा प्रशासकीय, सामाजिक अशा क्षेत्रातल्या लोकांमध्ये चालू आहे. जेव्हा मी या व्हिडिओसाठी काही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणाले की आम्हाला याकडे अधिक सावधपणे बघावं लागेल की सरकार एवढ्या प्रमाणातल्या खर्चाचा बंदोबस्त कुठून करणार आहे. असा खर्चाचा बंदोबस्त कसा केला जातो. सरकार कर्ज काढतं, सरकार अन्य कुठल्या तरी विभागांकडनं पैसे वळतं करून घेऊ शकतं. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की जेव्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या पंपांना चेंज करण्याची स्कीम होती, जेव्हा बावनकुळे ऊर्जा मंत्री होते आणि एकनाथ खडसे कृषी मंत्री होते, तेव्हा कृषी खात्यानं पैसा याचा खर्च उचलावा किंवा पार्टली खर्च उचलावा अशी ती स्कीम होती. थोडक्यात काय तर ऊर्जा खातं आणि शेतकी खातं, कृषी खातं एकत्र काम करणार होतं. इथे हा खर्च वळता करताना आपल्याला त्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींच्या फंडिंगमधून पैसे वळते होणार आहेत की काय असा मुद्दा उपस्थित राहतोय. या बाबतीतलं अधिक स्पष्टीकरण सरकारकडनं येणं अपेक्षित आहे. याबद्दल कदाचित चर्चाही होऊ शकते. मात्र हा मुद्दा मोठा ठरेल की मुळात ज्या स्कीममध्ये स्वतःमध्येच अंतर्भूत इतक्या गुंता असताना त्या स्कीमसाठीचा पैसा हा जे मुळात दलित, पददलित आणि अशा प्रकारचा वंचित समूह आहे त्यांच्यासाठीच्या फंडिंगमधून वळता करावा का. आता कोणीतरी असं म्हणू शकतं की शेवटी मागासवर्गीय आणि जमाती सुद्धा शेतकरी आहेत, त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ होणार आहे. पण इथे आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की महाराष्ट्रातल्या एकूण शेती क्षेत्रापैकी किती शेतकी क्षेत्र पडीक असो नाही तर पिकाऊ उपजाऊ असो, पण किती जमीन क्षेत्र, मालकी क्षेत्र हे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातींच्या वाट्याला आलेलं असेल आणि त्या तुलनेत किती पैसा त्यांच्या खात्यातून किंवा त्यांच्यासाठीच्या फंडिंगमधून वळता करावा याचं काही गणित आपण मांडणार आहोत का, हा इथे प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर सरकारकडनं येईल अशी अपेक्षा आहे. हे झालं इकॉनॉमिक्स. आता पॉलिटिकल इकॉनॉमिक्स लक्षात घेऊया. म्हणजे आपल्याला लक्षात आलं की मूळची परिस्थिती काय होती कृषी पंपांच्या बाबतीतली, त्याची सध्याची परिस्थिती काय आहे, नवी योजना काय आहे, त्याच्या मर्यादा काय आहेत. पण हे सगळं जेव्हा चालू आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून खर्चच खूप होणार आहे. म्हणजे बघा, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, स्टायपेंड आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टी असताना आणखी पण काही काही योजना आहेत, त्यामध्ये आता लमसम मोठी क्वांटिटी बाजूला करावी लागेल अशा प्रकारची ही मोफत वीज योजना आणत असताना काही होरे बांधले जात आहेत, काही राजकीय अंदाज आहेत. एक म्हणजे जर का सरकारला या क्षणी पहिल्यांदा 2 महिने काढायचे आहेत कारण त्यानंतर निवडणुका आहेत, अशावेळी जास्तीत जास्त विविध समूह समाज घटकांना आपल्या सोबत घेण्याची काळजी कोणताही राजकीय पक्ष घेईल तसा तो महायुती सुद्धा घेत आहे. आता 2 महिन्यानंतर एकतर या योजनांचे लाभ मिळतील आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या जागा निवडून येतील, आणि जर का असं झालं नाही आणि सरकार बदललं
तर या सगळ्या प्रचंड खर्चिक योजना या महाविकास आघाडीला त्याबद्दल भूमिका घ्यावी लागेल। ज्यावेळी याच विषयाच्या बाबतीत दिल्लीमध्ये आता अधिवेशन चालू असताना जेव्हा मधल्या काळात काँग्रेसची बैठक भरली होती त्यावेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांसारख्या सिनियर लीडर्सनी सुद्धा आम्हाला या योजनांचं पुनरावलोकन करावं लागेल अशा प्रकारे विचार मांडून दाखवलेला आहे। ज्यावेळी भाजपच्या स्वतःच्या सरकारांनी इतकंच नाही, भाजपचे मी रेझोल्युशन सुद्धा वाचले, भाजपची जी अधिवेशनं भरतात देशभरामध्ये विशिष्ट मुदतीनंतर त्यामध्ये अनेक विभागवार विषयांवार रेझोल्युशन्स केले जातात, मुद्दे मांडले जातात, त्यातल्या कोणत्याही ठिकाणी मोफत विजेचा जाहीर पुरस्कार भाजपनं केलेला नाहीये। आता जर का सरकार बदललं तर महाविकास आघाडीला एवढा खर्च परवडणार आहे का? मग भाजप म्हणू शकतो महाविकास आघाडीने लाडका भाऊ लाडकी बहीण बळीराजा मोफत वीज योजना तुमच्या जाहीरनाम्यात अंतर्भूत करा, याच्याकडे महाविकास आघाडीकडे काय उत्तर असणार आहे? तेव्हा इकडे पॉलिटिकल पॉइंट मिळणार आहे भाजपला। सरकार भाजपचं आणि महायुतीचंच परत आलं असं आपण मानून चालू, तर त्यानंतर पुढे काय करायचं हा आणखी एक पुढचा भाग आहे। कारण एकदा सरकार आणलं की कुठल्या तरी योजनेच्या चालू राहण्यावरून किंवा न राहण्यावरून सरकार पडत नसतं। जे आपण सुशीलकुमार शिंदेच्या काळात सुद्धा बघितलं, योजनानंतर बंद झाली, सरकार मात्र कायम राहतं। आता यामध्ये या मोफत वीज योजनेचा फायदा शेतकऱ्यांना का धक्का महाविकास आघाडीला आणि पॉवर सप्लाय महायुतीच्या काहीशा ढासळणाऱ्या राजकीय वर्चस्वाला मिळणार का हे मात्र बघावं लागेल। तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये, मला तुमचे कमेंट्स वाचायला आवडतील। तुमचं सुद्धा याबद्दलचं निरीक्षण काय असेल तर मला जाणून घ्यायला आवडेल। पुढारी न्यूजच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा। पुढारी न्यूज हा यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर म्हणजे एक्स वरती सुद्धा ऍक्टिव्ह आहे, तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता। मी स्वतः फेसबुक आणि एक्स वरती ऍक्टिव्ह असतो, मला तुम्ही फॉलो करा, माझ्याशी थेट संपर्क साधू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहायला विसरू नका पुढारी न्यूज, आवाज जनतेचा।